नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी राठोड ज्ञानेश्वर. सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवर, फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो राशन कार्ड आहे, तो राशन आपल्याला बंद करून सरकार आपल्याला किती रुपये देणार आहेत आणि केव्हापासून ही योजना चालू करणार आहेत, ही या योजनेत आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व, तसेच नागपूर विभागातील, वर्धा जिल्ह्यातील यूपीएल केशरी शिधापत्रक धारण शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्यात येणार आहे. तर ही थेट रोख रक्कम केव्हापासून ह्याचं सुरू आहे, म्हणजे ह्या योजनेचं अंमलबजावणी केव्हापासून चालू केली आहे आणि याला मान्यता केव्हापासून मिळालेली. तर ह्याची सुरुवात झाली आहे 28 फेब्रुवारी 2023 रोजी. शासन निर्णय यावर घेतलेला आहे, मान्यता ह्याला दिलेली आहे. तर सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या यूपीएल केशरी शिधाधारक शेतकरी लाभार्थ्यांना महिने जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतकं रोख रक्कम ठरविण्यात येणार आला होता. थेट हस्तांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तदनंतर विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजी शासन परिपत्रकाने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभामध्ये वाढ करण्यात आली आहे असून महिने प्रति एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे. उपरोक्त कार्यसंदर्भात 3 आपल्याला मिळणार आहेत. तर ह्या योजनेचे अनिवार्य सन 2025 आणि 26 मध्ये सादर आणि योजनेकरिता निधीचा तरतूद अनिवार्य लेखा शीर्षकाऐवजी कार्यक्रमाअंतर्गत लेखा शीर्षकामध्ये करण्यात आलेली आहे. सल्लागार व उपसचिव कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4च्या पत्र न्यावे योजनेचा निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सादर योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करण्याची बाब शासन विचारधारीत आहे. तर ही योजना आपल्याला ह्या 25-26 मध्ये लागू करण्याची शक्यता आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभाग व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील यूपीएल केशरी शिधाधारकांना शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी तर थेट रक्कम भेटणार आहे. तर ही योजना आपल्याला 2025-26 मध्ये चालू होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला अन्नधान्य परवडतो की पैसे परवडतो, हे कमेंटमध्ये मला सांगा. आणि ही योजना शासनाची तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ समाप्त करतो. तुमचा व्हिडिओवर नवीन आला असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.